नांदगाव पेठ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर बारसकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रतिभावंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। विविध क्षेत्रात करिअर व उल्लेखनीय कार्य करणारे इंदू कन्स्ट्रक्शनचे संचालक नितीन गबणे यांना उद्योगभूषण, पत्रकार अनुप गाडगे यांना पत्रकारिता भूषण, उपअभियंता अंकिता बजरंग आखरे, अभिनेता सूरज पोकळे, अभियंता शुभम जयस्वाल यांना युवा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे कुलसचिव असलेले नांदगावचे सुपुत्र निदान बारसकर तसेच नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांचा तर सन्मानाचा समजला जाणारा नांदगाव पेठ भूषण पुरस्कार हवाई सुंदरी प्रज्ञा चापके यांना देण्यात आला। गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला। विदर्भ स्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये विदर्भातील 42 स्पर्धक सहभागी झाले। 2 गटातील विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर असे बक्षीस दिले जाणार आहेत। यावेळी नागपूर येथील टीव्ही कलावंत आकाश तायडे यांच्या लावणी नृत्याचं सुंदर सादरीकरण करण्यात आलं। कार्यक्रमाला शेकडो महिला, पुरुष, युवक व विद्यार्थी उपस्थित होते। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।